नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनने जे गतिविषयक नियम सांगितले, या 3 गतिविषयक नियम जे सांगितले त्यापैकी पहिला जो नियम सांगितला त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला बघायचा आहे. हा तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जातो. क्वेश्चन, गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. बघूया काय आहे स्टेप बाय स्टेप. तर आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल, इट शोज द इक्वॅलन्स बिटवीन द स्टेट ऑफ रेस्ट अँड युनिफॉर्म मोशन. बोथ नीडेड द नेट अनबॅलन्स्ड फोर्स टू चेंज इट्स स्टेट. पहिला आपल्याला काय सांगता येईल, यामध्ये काय सांगितलं, इट शोज, बघा काय इन डिटेल आपण बघूया. इट शोज equivalence between state of rest and uniform motion. ह्या दोन्हीमध्ये इक्वॅलन्स आहे. काय इक्वॅलन्स आहे? इट शोज द इक्वॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड युनिफॉर्म मोशन. बोथ need the net unbalanced force to change its state. बघा, फॉर एक्झाम्पल समजा काय सांगितलं, इट शोज द इक्वॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड युनिफॉर्म मोशन. बोथ नीड द नेट अनबॅलन्स्ड फोर्स टू चेंज इट्स स्टेट. फॉर एक्झाम्पल, हा खडू आहे, हा स्थिर आहे. जर या खडूची स्थिती बदलायची आहे, याची जी काय स्टेट ऑफ रेस्ट आहे आता सध्या, आणि ही स्टेट ऑफ रेस्ट बदलायची असेल तर आपल्याला अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करावा लागेल. मी पाठीमागच्या बाजूनं, तर आणि तरच त्याचं काय होणार आहे, स्टेट चेंज होणार आहे. किंवा ही स्टेट ऑफ रेस्ट आहे. समजा पंखा गोल फिरत असेल तर तो कसा असेल, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजेच काय, इट शोज द इक्वॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन. गोल फिरतोय पंखा, मला त्या पंख्याला पण थांबवायचं आहे, त्याच्या स्टेट ऑफ मोशनमध्ये बदल करायचा आहे, त्यावेळेस मला अनबॅलन्स्ड फोर्स लावावा लागेल, मला मध्ये काठी आडवी लावावी लागेल. म्हणजे काहीतरी एखादी गोल फिरणारी वस्तू आहे, त्या वस्तूची स्थिती बदलायची तर मला अनबॅलन्स्ड फोर्स लावावा लागेल, तर आणि तरच ती स्थिती. म्हणजे आपल्याला काय, न्यूटनचा पहिला नियम काय, जडत्वाचा नियम. जडत्व कशाला म्हणतो, द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय द एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, स्टेट ऑफ रेस्ट असू द्या, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असू द्या, दोन्हीमध्ये एक साम्य आहे. दोघांचीही स्थिती बदलायची असेल तर काय महत्त्वाचं आहे, इट रिक्वायर्स द अनबॅलन्स्ड, बोथ नीडेड द नेट अनबॅलन्स्ड फोर्स. ओके, याची गरज आहे. हे पहिले इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल दुसरा, इट डिफाइन्स force that entity which brings to change in it's a state of motion. It's a state of motion. Okay. The force that entity
विच ब्रिंग्स अबाउट द चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. मग स्टेट ऑफ मोशन कुठले असू शकते? समजा बघा काय सांगितले, फोर्स काय अशी क्वांटिटी आहे. फोर्स, इट डिफाइन्स द फोर्स दॅट एंटिटी विच ब्रिंग्स टू चेंज इन इट्स मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूला गतीमध्ये ठेवणं किंवा गतीमध्ये आणण्यासाठी भाग पाडणारी सगळ्यात महत्त्वाची कुठली क्वांटिटी आहे? फोर्स आपल्याला सांगते. ओके, सो दिस इज द फोर्स विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वांटिटी ऑर एंटिटी विच ब्रिंग्स टू चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? दॅट फोर्स विच इनिशिएट्स द मोशन ऑर कंट्रोल्स द मोशन. इनिशिएट म्हणजे सुरुवात करणे. समजा आता ही वस्तू कशी स्थिर आहे, ह्याची सुरुवात करण्यासाठी फोर्सच लावावा लागतोय. दॅट फोर्स विच इनिशिएट्स ऑर कंट्रोल द मोशन. म्हणजे काय, सुरुवात पण करू शकतोय मोशनची आणि हळूहळू न्यायचं म्हणजे तर हळूहळू फोर्स लावावा लागेल, तर ती वस्तू हळूहळू जाणार आहे म्हणजे कंट्रोलमध्ये राहणार आहे. जर जोरात फोर्स लावला तर ती कंट्रोलमध्ये राहणार नाही. म्हणजेच काय सांगता येईल, फोर्स ही अशी वस्तू आहे, फोर्स ही अशी भौतिक राशी आहे की जी वस्तूच्या मोशन, वस्तूच्या गतीची सुरुवात करते किंवा वस्तूच्या गतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते. आणि मग थोडक्यात इथं सांगितलेलं आहे, इट डिफाइन्स द फोर्स ॲज अ एंटिटी विच ब्रिंग्स द ऑब्जेक्ट टू इट्स मोशन. म्हणजे काय करतोय, तो ऑब्जेक्टला काय करतोय, मोशनमध्ये आणण्यासाठी जी भाग पाडणारी क्वांटिटी फोर्स आहे, असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आणि लास्ट आपल्याला सांगता येईल, इट डिफाइन्स inertia as a quantity. It defines the inertia is fundamental property of every object which resist to change in its motion. बघा काय सांगता येईल आपल्याला, इट डिफाइन्स inertia as a fundamental property of every object which resists to change in its motion. म्हणजे काय, जी काय किंवा रेजिस्ट टू चेंज इन इट्स स्टेट असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या स्थितीमध्ये स्वतःहून बदल न करण्याची जी काय प्रवृत्ती आहे त्याला आपण जडत्व असं म्हणतो, आहे ना. पदार्थाच्या स्वतःहून न बदलण्याच्या अवस्थेला आपण जडत्व असं म्हणतो. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल बघा. तर हे तीन आपल्याला सांगता येईल, जस्ट तीन इम्पॉर्टन्स जे आहेत हे बघा. एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन असंही म्हणू शकतो आपण. इट्स अ स्टेट ऑफ मोशन. सो हे तीन इम्पॉर्टन्स जे आहेत हे 3 मार्कासाठी तुम्हाला आहेत बघा. इट शोज द इक्वॅलन्स बिटवीन द स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन. बोथ नीड द नेट अनबॅलन्स्ड फोर्स टू चेंज इट्स स्टेट. सेकंड, इट डिफाइन्स द फोर्स ॲज अ एंटिटी विच ब्रिंग्स टू चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन or force which initiates or controls the motion of body. Third आपल्याला सांगता येईल, it defines the inertia which is the fundamental property of every object which resists to change in its state of motion. That inertia which inertia as a measure of mass असे आपल्याला सांगता येईल. तर हे इन डिटेल आपल्याला थोडक्यात इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन विषयी सांगता येईल. ओके, जर समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत दयावान सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, त्या शेजारची बेल आयकन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.